त्याचबरोबर जय नलावडे, त्यानंतर गौरव साबळे, दर्शन भोईर, योगेश पाटील, त्यानंतर संस्कार मुठे, त्याचबरोबर दिलीप बोबले, रोशन भोईर, सूरज शर्मा, अमोल बिराडी, तर रोहित म्हात्रे व इतर सगळेजण, या सगळ्यांनी बघा कोणाचं नाव चुकून राहिलं असेल त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतोय, पण या सगळ्यांसाठी टाळा व्हायला पाहिजेत ज्यांनी 4 दिवस प्रचंड मेहनत घेतलेली आहे. आणि त्याचबरोबर खरं तर बघा प्रत्येक स्पर्धेमध्ये खरं तर अनेक भूमिका असतात, मग ते कॉमेंटेटर असतील, लाईव्हचा रोल असेल, त्याचबरोबर कॅमेरामॅन किंवा सगळ्यांची भूमिका महत्त्वाची, स्कोरर असेल. पण या स्पर्धेमध्ये खरं तर सागाव संघाच्या पाठीशी जो नेहमी असतो, अधूनमधून जेव्हा जेव्हा संधी मिळते तो समालोचनही करतो. या स्पर्धेमध्ये 4 दिवस त्याला समालोचन करण्याची संधी मिळाली आणि फक्त समालोचन न करता बाकीच्या गोष्टींवरती त्याने खूप चांगल्या पद्धतीने लक्ष दिलं, प्रत्येक गोष्टीची काळजी त्याने घेतली. असा अजित देसाई आपण त्याला सन्मानित करूया. एक नौका समालोचक आहे, काही चुका झाल्या असतील त्याबद्दल नक्कीच क्षमस्व, पण पुढे प्रगती करेल, आणखी पुढे जाऊन नवीन नवीन गोष्टी शिकेल आणि तो ऍड करेल आपल्या कॉमेंट्रीमध्ये, अशी आपण त्याच्याकडनं अपेक्षा करूया आणि त्याला शुभेच्छा देऊया पुढील वाटचालीसाठी. गुड जॉब अजय देसाई. तर 2 दिवस त्यांचं आपण अतिशय चांगल्या रीतीने, 4 दिवस त्यांचं आपण चांगल्या रीतीने समालोचन ऐकलं. ते बपर गावचा एक गोड आवाज विनोदजी पाटील सरांचा इथे आपण सन्मान करतोय. आमच्या गावचे मिलिंदजी म्हात्रे यांच्या हस्ते आपण करतोय मान सन्मान सत्कार. अतिशय चांगला असं 4 दिवस त्यांचा आवाज आपण सर्व ठिकाणी ऐकत असतो आणि तो आज आपण जरूर बघतोय. 4 दिवस सागाव चषकामध्ये देखील आपण ऐकला. ते आमचे गुरुवर्य विनोदजी पाटील सरांचा आवाज देखील ऐकला आणि त्याचा आपण इथे सन्मान करतो. आणि त्यानंतर सूत्र त्यांच्या हस्ते आपण जरूर करणार आहोत. आमचे गुरुवर्य नक्कीच विनोद पाटील सर तुमच्यासोबत जोडले जातील. एक सन्मान आपल्याला करायचा होता पण आज उपस्थित नाहीत आमचे संदीप पाटील अंपायर. 3 दिवस त्यांनी अत्यंत चांगली अंपायरिंग केली, पण आज ते खेळण्यासाठी गेले होते नागावच्या स्पर्धेमध्ये, पण त्यांचे आपण आभार व्यक्त करूया. तर बघा आजच्या दिवसामध्ये आपण जबरदस्त खेळ बघितला. का तर कालच्या दिवसामध्ये आपण बघितला जोडोबीर संघ हा उपांत्य फेरीमध्ये पोहोचला होता, पण त्याच्या आधी 2 दिवसाच्या गटातून म्हणजे 16 संघातून गावदेवी घेसर संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचला होता. आज सगळ्यांना अपेक्षा होती की घेसर संघाने यावं, ही फायनल मॅच व्हायला हवी होती, पण त्यांचा प्रमुख संघ आला नाही. कुठेतरी त्याची खंत आयोजकांना वाटते. खरं तर दुसऱ्या ठिकाणी ते खेळत होते, पण आयोजकांची इच्छा होती की या स्पर्धेमध्ये प्रमुख संघ जर आला असता तर एक वेगळीच ऊर्जा मिळाली असती, या स्पर्धेला एक वेगळीच रंगत चढली असती. पण त्याच्या न येण्याने कुठेतरी ती खंत आयोगाच्या मनामध्ये ती सातत्याने वाटते. पण त्यामुळे बक्षिसामध्ये आपण काही फेरबदल केलेले आहेत, त्याबद्दल नक्की सगळ्यांना सूचित करतोय. प्रमुख संघ उपस्थित झाला नाही, काही इंडिव्हिज्युअल बक्षिसं देखील आहेत, त्यामध्ये आम्हाला नाईलाज असतो काही बदल करावे लागलेले आहेत आणि ते बदल काय असतील तुमच्यापर्यंत आम्ही नक्कीच पोहोचू. त्याचबरोबर उपस्थिती बघूनच आपण ते ठरवणार आहोत. त्याचबरोबर चेंज देखील वडोली बीचा कोणी प्रतिनिधी आलाय का? एक खेळाडू तर इकडे आलेले आहेत ट्रॉफी घेण्यासाठी. तर नक्कीच आपण बक्षीस समारंभाला सुरुवात करूया. खरं तर असं क्रिकेटमध्ये खरं व्हायला नको आहे. तुमचे खेळाडू जर उपस्थित असतील तर ठीक आहे, अदरवाईज ते कुठे खेळत असतील तर नो प्रॉब्लेम, पण कमीत कमी 5-6 जण तरी यायला हवे होते, पण हरकत नाही. आपण बक्षीस समारंभाला सुरुवात करूया मॅन ऑफ द मॅचने.
तर सुरुवात करूया अंतिम सामन्याचा सामनावीर या पुरस्काराने. अंतिम सामन्यामध्ये अफलातून कामगिरी ज्या खेळाडूने केलेली आहे त्याला मी इन्व्हाइट करेन, पण हे बक्षीस देण्यासाठी मी इन्व्हाइट करेन या ठिकाणी विनीत मात्रे यांना. विनीत अमित मात्रे, आपण या आपल्या शुभ हस्ते फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आज ज्याची बॅट तळपली, नाव त्याचं आकाश, डोक्यावरती आकाशी रंगाची कॅप आपण बघतायत. तर आकाश अंतिम सामन्याचा सामनावीर, देसाई संघाची रन मशीन, ज्याने या मॅच मध्ये धावा केल्या आहेत 12 धावा आणि त्याचबरोबर 1 ओव्हर मध्ये 1 विकेट देखील प्राप्त केले. आकाश मॅन ऑफ द मॅच अंतिम सामन्याचा. काय जाऊ दे आकाश पाटील साठी, देसाई संघाचा अत्यंत घातक विस्फोटक फलंदाज आकाश पाटीलला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार विनीत अमित मात्रे यांच्या शुभ हस्ते दिला जातोय. त्यानंतरचा पुरस्कार आपण वितरित करूया उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. क्रिकेटमध्ये नेहमी बॅटिंग बॉलिंग बद्दल भरभरून बोललं जातं, पण बऱ्याचदा खराब फिल्डिंगमुळे सामने गमावण्याचे अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक पुरस्कार MK ग्रुप कडून आहेत, स्पोर्ट्स शूज आणि त्याचबरोबर आयोजकांच्या वतीने एक सुंदर ट्रॉफी. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेमध्ये अनेकांनी इम्प्रेसिव्ह कामगिरी केली, फिल्डिंगच्या माध्यमातून सगळ्यांची मनं जिंकली, पण एक असा खेळाडू जो टॉप 4 मध्ये त्याचा संघ दाखल झाला, त्याने या स्पर्धेमध्ये अत्यंत सुंदर पद्धतीने झेल घेतले, ग्राउंड फिल्डिंग केली, फलंदाजांना धावचीतही गेले. तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक पुरस्कार देण्यासाठी मी इन्व्हाइट करेन आरेगावचे आदरणीय राहुल मात्रे साहेबांना विनंती करेन, या आपण आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार आपण वितरित करायचा आहे. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट संघ आहे गाव देवीगिरीचा माता क्रिकेट संघ झुंडोबिली. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक जयदेव जोशी, जय जय यायचे जय जय राहुलजी मात्रे यांच्या शुभ हस्ते आपण देतो हा पुरस्कार. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. काय जबरदस्त फिल्डिंग जयदेव जोशीची राहिलेली आहे. MK स्पोर्ट्स कडनं सुंदर असे स्पोर्ट्स शूज आणि आयोजकांच्या वतीने एक आकर्षक ट्रॉफी यायचंय जयदेव जोशी. टाळ्या यायला हरकत नाही, तुमच्या टाळ्या त्याला नक्कीच एक बळ देतील, ताकद देतील, ऊर्जा देतील. पुढे चांगली कामगिरी त्याच्याकडनं व्हावी अशी नक्कीच त्याच्याकडनं आपण अपेक्षा करूया. अभिनंदन जयदेव जोशी. प्युमाचे अत्यंत सुंदर स्पोर्ट्स शूज आणि साईजचा जर काही इश्यू असेल जयदेव तर MK स्पोर्ट्स मध्ये जाऊन, टोटल स्पोर्ट्स मध्ये जाऊन आपण चेंज करू शकता, एक्सचेंज करू शकता साईजचा काही इश्यू असला तर. त्यानंतर आपण उत्कृष्ट गोलंदाज. त्या स्पर्धेमध्ये अनेक गोलंदाजांनी जबरदस्त छाप सोडली. पहिल्या दिवसामध्ये व दुसऱ्या दिवसामध्ये गोलंदाजांनी अक्षरशः हाहाकार माजवला. उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार देण्यासाठी मी इन्व्हाइट करेन. तर MK ग्रुप कडनं स्पोर्ट्स शूज आहेत, प्युमाचा अत्यंत नामांकित असा ब्रँड आहे शूजचा. पुरस्कार देण्यासाठी मी इन्व्हाइट हॅलो 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 परिमल देसले यांना विनंती करून या आपण. एक उत्कृष्ट बॉडी बिल्डर म्हणून त्यांची ओळख राहिली आहे, खूप जबरदस्त जिम ट्रेनर म्हणून ओळख राहिली आहे. त्याचबरोबर सिद्धार्थ मुदलियार यांच्या शुभ हस्ते पण देऊया. उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट संघ आहे स्वर्गीय रिची प्रतिष्ठान वागेश्वर देसाई. खेळाडू आहे दक्ष पाटील. या संघाचा उगवता सितारा फक्त 15 वर्षाचा आहे, 10वीला आहे. एकूण 7 गडी त्याने बाद केली या स्पर्धेमध्ये. काय होऊन जाऊ द्या दक्ष साठी फार कमी वय आहे,
पण हे नाव लिहून घ्या, लक्षात ठेवा. येणाऱ्या काळामध्ये या नावाची एक दहशत निर्माण नक्कीच होईल टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. स्पोर्ट्स शूज MK ग्रुप्स कडनं आणि त्याबरोबर आकर्षक ट्रॉफी. तर बघूया दक्ष कडनं आपण बोलणार आहोत. दक्ष बोलणार. दक्ष म्हणतो नकोय. दक्ष बोल, थोडस बोल, एका वाक्यात उत्तर दे. शाळेमध्ये उत्तर लिहितोस, इथे फक्त द्यायचंय. तोंडी परीक्षा असते ना शाळेत, असायची ना, कधीतरी उत्तर दिली असतील. सर्वप्रथम खूप खूप शुभेच्छा दक्ष. फक्त 15 वर्षाचा आहे. देसाई गावामध्ये असं म्हणतात की क्रिकेटपटूंचे खाण आहे. या गावाचा क्रिकेटचा एक धगधगता इतिहास राहिला. एकापेक्षा एक क्रिकेटपटू आपण नेहमी दरवर्षी नवीन नवीन येताना बघतोय. त्यातलाच अनमोल हिरा, वय वर्ष 15 आहे, पण काय जबरदस्त गोलंदाजी. फार कमी वय पण या कोवळ्या हातामध्ये काय ताकद आहे, किती वेग आहे. आज बेस्ट बॉलर बनलेला आहे. तर दक्ष आपण बोलूया. दक्ष थोडासा घाबरला दिसतोय, पण काही बोलायचं. दक्ष काय सांगशील, कसं वाटतं क्रिकेट खेळण्यासाठी घरातून कुणाकुणाकडनं सपोर्ट तुला मिळत असतो? मम्मीचा नक्की सपोर्ट भेटतो. काय सांगशील, आज बेस्ट बॉलर बनलेला आहे, आनंद चेहऱ्यावरती दिसतोय. प्रमोद म्हात्रेबद्दल काय सांगशील? संपूर्ण टीमचा कसा सपोर्ट असतो, कशा पद्धतीने सगळेजण तुला मार्गदर्शन करतात? असतो सपोर्ट. सगळे जर बोलतात तू टाकशील बरोबर. काय बोलशील स्पर्धेविषयी, काय बोलशील? कसं वाटलं किंग मैदानाचे किंग साईज इथे आल्यानंतर सगळ्यांमध्ये एक प्रेशर आणि या सुंदर ट्रॉफी बद्दल आणि या शूज बद्दल काय सांगशील जे मिळाले तुला? मला खूप आनंद होतो ते भेटल्याबद्दल. साईजचा काही इश्यू असेल तर टोटल स्पोर्ट्स मध्ये जाऊन एक्सचेंज करू शकतो. शुभेच्छा. थोडासा घाबरला होता पण बोलायला शिकावं लागेल. भविष्यात असे अनेक बक्षिसं तुला यापुढे घ्यायचे. त्याचबरोबर या मैदानाची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावरती आपण नेहमी बघत असतो, VCC उसळकर संघाचे संघनायक विशाल माद्रे आपण देखील या ठिकाणी थोडेसे दुखापतग्रस्त आहे, त्यामुळे टीम मध्ये खेळताना आपण त्यांना बघत नाही. पण विशाल माद्रे यांचा प्रचंड सपोर्ट या स्पर्धेसाठी लाभलेला आहे. पहिल्या दिवसापासून त्यांनी सगळ्या गोष्टीची काळजी घेतली. अनुभवाची कमी जरूर आमच्या आयोजकांकडे होती, पण त्यांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं. विशाल माद्रे आपण यायचे टीचे प्राव. आणि त्याचबरोबर विशाल माद्रे सोबत संपूर्ण VCC उसळकर संघाचं ग्रामस्थ मंडळ उसळकरचं ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं, त्यांनी आम्हाला खूप सारी मदत केली, मार्गदर्शन केलं, त्या संपूर्ण VCC उसळकर संघाचा आणि गावकऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. आपण सन्मान करूया विशाल माद्रे DJ ब्रावो. सध्या दुखापतग्रस्त क्रिकेटपासून दूर आहेत, त्यांची कमतरता संघाला जरूर जाणवते, पण शेवटी दुखापत गंभीर आहे त्यामुळे क्रिकेटपासून सध्या दूर आहेत. त्यांचं मनापासून आणि नक्कीच प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचा सपोर्ट आम्हाला लाभलेला आहे. तर आपण सांघिक पारितोषिक या ठिकाणी आपण वितरित करतोय. एकूण या स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ एकूण 4 सांघिक बक्षीस आहेत आणि त्यामुळे टॉप 4 मध्ये जे संघ आले आहेत त्यांना ही बक्षीस नक्कीच लागू झालेत. पण सुरुवात करूया 4थ्या क्रमांकापासून. तर 4थ्या क्रमांकाचं बक्षीस रोख रक्कम 22,222 आणि सुंदर अशी ट्रॉफी. आणि बक्षीस देण्यासाठी मी इन्व्हाइट करेन 4थ्या क्रमांकाची जी ट्रॉफी जे बक्षीस आहे आदरणीय महेश पटेल सर याचकडून आपल्याला लाभलेले. आणि 4थ्या क्रमांकाचा विजेता संघ बोलवण्याआधी मी आधी मान्यवरांना या ठिकाणी इन्व्हाइट करेन. तर आदरणीय गणपत मामा म्हात्रे यांना विनंती करून या आपण आपल्या शुभ हस्ते 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक आपण वितरित करायचंय. गणपतजी म्हात्रे या मामा. तर 4थ्या क्रमांकाचा विजेता उपांत्य फेरीमध्ये पराभूत झाला घेसर संघासोबत आणि घेसर संघ अंतिम फेरीमध्ये पराभूत झाल्या कारणाने हा संघ 4थ्या क्रमांकावरती जाऊन पोहोचला. तो संघ म्हणजे चेंज द गेम वडोलिपी. फक्त एक खेळाडू या ठिकाणी आले. अपेक्षा होती निदान 4-5 खेळाडू तर या ठिकाणी यायला हवे होते बक्षीस समारंभादरम्यान. यंदाच्या हंगामात चेंज द गेम वडोलिपीने 9 चॅम्पियन पद पटकावलेले आहेत. एक दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक, एक तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक
आणि आता हे 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक. अभिनंदन. चेंज द गेम वडोली बी. शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. यानंतर वळूया आपण 3ऱ्या क्रमांकाच्या बक्षिसाकडे. 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला आदरणीय अमित रामचंद्र मात्रे यांच्याकडून स्वर्गीय रामचंद्र आंबा मात्रे यांच्या स्मरणार्थ देण्यात आलेले आहे. आणि 3ऱ्या क्रमांकाचा पुरस्कार देण्यासाठी ज्ञानेश्वर ठाकूर उर्फ भाऊ यांना विनंती करून या आपण. भाऊ आपल्या शुभ हस्ते 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आपण वितरित करायचं आहे. खूप चांगली कामगिरी कालच्या दिवसामध्ये या संघाची राहिली, पण आज उपांत्य फेरीमध्ये पराभवाला सामोरे जावं लागला, पण हरकत नाही. तर विनीत तर नक्की ज्यांच्या स्मरणार्थ आपण बघतोय ते बक्षीस देण्यात आले स्वर्गीय रामचंद्र आंबा मात्रे यांचे नातू या ठिकाणी विनीत आहेत. विनीतलाही विनंती करून विनीत या आपण. भाऊ ठाकूर आणि विनीत मात्रे यांच्या शुभ हस्ते आपण देतोय 3ऱ्या क्रमांकाचं बक्षीस. तर 3ऱ्या क्रमांकाचा विजेता ठरलेला आहे डोंबिवली पश्चिम येथील अत्यंत ताकदवर संघ गावदेवी गिरिजा माता क्रिकेट संघ जुनी डोंबिवली. यायचं संपूर्ण टीम तुषार टाळ्या होऊन जाऊ द्या. तुषार त्या ठिकाणी आपण बघतोय साहिल, विशाल, ज्ञानेश्वर, मयूर सगळे टीम या ठिकाणी येते. वेल प्लेड. अभिनंदन. गावदेवी गिरिजा माता क्रिकेट संघ डोंबिवली. गावदेवी माते की, गावदेवी गिरिजा माते की. अभिनंदन. तुषारशी आपण बोलणार आहोत आणि तुषार नेहमीच आमच्याशी खूप चांगल्या पद्धतीने संपर्क साधत असतात. तुषार सगळ्यात प्रथम अभिनंदन. 3रा क्रमांक प्राप्त झाले. तुषार काय सांगशील या स्पर्धेमध्ये संघाची कामगिरी या अंगामावर थोडीशी आपण बघितलं कुठेतरी काही गोष्टींमध्ये कमी पडतो आपण. कित्येक मॅचेस हातामधले आपण गमावलेले आहेत, पण या स्पर्धेमध्ये फायनली अंतिम फेरीमध्ये पोहोचलात. 3ऱ्या क्रमांकाची ट्रॉफी मिळालेली आहे. कसं वाटतंय या स्पर्धेमध्ये खेळत असताना आणि 3ऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळवताना? प्रथमतः मी सगळ्या सागावच्या क्रिकेट संघाचं अभिनंदन करतो की त्याने एवढे सक्सेसफुली टुर्नामेंट केली आणि खूप चांगल्या रीतीने टुर्नामेंट केली. असं नाही की ग्राउंड पण प्रॉपर होता, सगळं व्यवस्थित. आणि तसंच उसारगरचा टाईम मॅनेजमेंटवरती जास्त भर दिला आणि सगळे संघ आले व्यवस्थित. हे तर कल्याण डोंबिवलीचं वैशिष्ट्यच आहे. आणि त्यानंतर मी टीमचं पण अभिनंदन करेन, कारण आम्ही किंग्स ट्रॉफीला ह्याच मैदानातून जिथे हारत चाललेलो होतो तर आणि ह्याच मैदानावर आता ट्रॉफी घेऊन झालं तर एक समाधान पण आहे. हे होतं तुषार. अभिनंदन तुषार. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. अशीच कामगिरी करा. आपल्या गावाचं नाव क्रिकेटच्या पटलावरती मोठं करा. त्यानंतर आपण उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार आपण देऊया. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. या स्पर्धेमध्ये खरं तर अनेक फलंदाजांनी धावांचा अक्षरशः पाऊस पाडला, पण एक असा फलंदाज ज्याने या स्पर्धेमध्ये एकूण धावा केल्या 60 4 इनिंग मध्ये. तर उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार देण्यासाठी मी इन्व्हाइट करेन मिलिंद म्हात्रे आणि राम म्हात्रे, आमच्या सागाव संघाचे अत्यंत जबरदस्त क्रिकेटपटू. तर उत्कृष्ट फलंदाजासाठी एक सुंदर अशी बॅट आहे स्वर्गीय निलेश म्हात्रे उर्फ बाळू म्हात्रे यांच्या स्मरणार्थ प्रशांत अनंत म्हात्रे याचकडून. तर ही काव्य स्पोर्टची अत्यंत सुंदर बॅट आहे आणि ही बॅट आपण देणार आहोत उत्कृष्ट फलंदाजाला. तर उत्कृष्ट फलंदाज संघ आहे आई गावदेवी क्रिकेट संघ घेसार आणि खेळाडू आहे तो म्हणजे दुर्वेश मडवी. 60 धावा केल्यात या स्पर्धेमध्ये. या दुर्वेश नाही आहे तर तो नाही आहे, त्यामुळे कुठेतरी त्याची खंत आमच्या मनाला जरूर वाटते, पण एक संघ सहकारी येऊन हे बक्षीस तो स्वीकारेल. राहून जाऊ द्या. दुर्वेश साठी 60 धावा केल्या संपूर्ण स्पर्धेमध्ये. हा दुर्वेश नाहीये पण हा त्याचा टीममेट्स आहे संघ सहकारी.
तर दुर्वेश असता तर नक्कीच आनंद झाला असता. बोलायला लाव म्हटलं की तो पळून गेला. हरकत नाही, आपण बघूया आता सेकंड प्राइज या ठिकाणी आपण वितरित करूया. दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार आपण वितरित करतोय आणि पुरस्कार आम्हाला लाभलेला आहे आदरणीय रामचंद्र माने याच कडून. आणि त्याचबरोबर तर दुसरा क्रमांक आपण वितरित करतोय. हा पुरस्कार देण्यासाठी मी इन्व्हाइट करेन रामचंद्र माने, त्याचबरोबर अनिल कदम, गणेश पाटील, त्यांचे तमाम सहकारी असतील या ठिकाणी. या आपण दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार आपण वितरित करूया. आणि दुसऱ्या क्रमांकाचा विजेता संघ ठरलेला आहे तो म्हणजे आई गावदेवी क्रिकेट संघ घेसर. संपूर्ण टीमने यायचे. रोख रक्कम सेकंड प्राइज रोख रक्कम 55,555 व आकर्षक असा सागाव चषक. आई गावदेवी क्रिकेट संघ घेसर रनर अप उपविजेता संघ ठरलेला आहे. तर सूरज थांब जरा, आपण सूरजशी बोलूया. सूरज हे आपण तर या आपण देऊया पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार. आम्ही नेहमी म्हणतो की आयुष्यात पहिल्या क्रमांकाला अनन्य साधारण महत्व आहे. ही शर्यत अगदी लहानपणापासून सुरू होते ती थेट अगदी आयुष्याच्या शेवटपर्यंत. शाळेमध्ये असताना नेहमी विचारलं जातं, जर घरात एखाद्याचा दुसरा नंबर आला तर विचारलं जातं की पहिला कोणाचा आला. तर नेहमीच आपण म्हणतो की या पहिल्या क्रमांकाला फार महत्व आहे. या स्पर्धेमध्ये एकूण 32 संघांचा आपण सहभाग बघितला, त्यातून एक संघ चॅम्पियन बनलाय. अंतिम पुरस्कार पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार देण्यासाठी मी इन्व्हाइट करेन आमच्या संपूर्ण मान्यवरांना. या आपण रामचंद्र माने, त्याचबरोबर भाऊ ठाकूर, सगळ्यांनी या, गणपत म्हात्रे, सगळ्यांनी या. या परिमल असलेल्या सगळ्यांच्या उपस्थित आपण देऊया पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार. तर चॅम्पियन या स्पर्धेला ठरलेला आहे. प्रचंड मेहनत केली, अनेकदा अनेक स्पर्धांमध्ये विजयाने हुलकावणी दिली. यंदा जवळजवळ 7 प्राइज त्यांच्या नावावरती आहेत आणि मला वाटतं 8वा पुरस्कार असणार आहे. तर चॅम्पियन ठरलाय सागाव चषक 2025चा स्वर्गीय रिची म्हात्रे प्रतिष्ठान जय वागेश्वर देसाई. रोख रक्कम 1,11,111 रुपये या ठिकाणी प्राप्त होत आहे. अभिनंदन प्रमोद म्हात्रे, अभिनंदन संपूर्ण देसाई टीमचा, मान्यवरांचा देखील या ठिकाणी आभार. तर या प्रवीण म्हात्रे, आपण प्रवीणशी बोलूया. बघा सगळे सहकारी सांगतात की प्रवीणने बोलायला हवं.
प्रवीण मात्र कॅप्टनच्या भूमिकेत होते पण नकार देतात बोलण्यासाठी. तर या उत्सुकता लागलेली आहे सगळ्यांनाच, उत्कंठा शिगेला पोहोचलेली आहे. ही मालिका वीराची बाईक TVS स्पोर्ट्स आपण बघताय जी देण्यात आलेली आहे. वैकुंठवासी हरिभक्त परायण. तर बघा पासिंगचे 15,000 रुपये आधीच अनाउन्समेंट केली होती की ते जमा करण्यात येतील आणि तुम्ही पासिंग करून या, ते 15,000 तुम्हाला परत मिळते. तर मालिकावीर ज्यांच्या वतीने दिलेले कदा त्यांचा उल्लेख आपण सातत्याने करतोय पहिल्या दिवसापासून. तुम्हा आम्हा सगळ्यांचे लाडके आदरणीय काशीनाथदत्ता पाटील 77वी बाईक त्यांनी पुरस्कृत केलेली आहे. या स्पर्धेमध्ये अत्यंत सुंदर बाईक तुम्ही बघता TVS स्पोर्ट्स. तर ही बाईक देण्यासाठी संपूर्ण सागाव संघाला मी विनंती करेन या आपण. आज या ठिकाणी उपस्थित असले सर्व सहकारी 4 दिवस ज्यांनी मेहनत केली सगळ्यांनी या. जे संघामध्ये खेळतात या आयोजनामध्ये ज्यांचं ज्यांचं मोलाचं योगदान राहिलं सगळ्यांनी या. मालिकावीर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेमध्ये एकूण 113 धावा ज्याने केल्या 4 इनिंग मध्ये. अक्षरशः धावांचा पाऊस पाडलाय आणि टाळ्यांचा गजर सारं काही सांगून जातोय. तो खेळाडू कोण आहे हे सगळ्यांना माहिती आहे पण फॉर्मॅलिटीज म्हणून ती अनाउन्समेंट मला करावी लागेल. तर सर्वोत्कृष्ट खेळाडू या स्पर्धेचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मॅन ऑफ द सिरीज संघ आहे स्वर्गीय रिची प्रतिष्ठान जय वागेश्वर देसाई. खेळाडू आहे आकाश पाटील उर्फ सावल्या. या स्पर्धेमध्ये तब्बल 113 धावा 4 इनिंग मध्ये त्याने साकारल्या. अंतिम मॅच मध्ये 60 धावांची सेमीफायनल मध्ये 60 धावांची खेळ साकारली आणि अंतिम मॅच मध्ये 12 धावांचं योगदान ज्याने दिलं तो आकाश पाटील. मालिकावीर. वेल प्लेड आकाश, व्हेरी वेल प्लेड. तर कारकिर्दीमधली ही दुसरी बाईक त्याला मिळते. टाळ्या होऊन जाऊ द्या आकाश पाटील अर्थात तुमचा आमचा लाडका सावल्या मालिकावीर. तर आकाशशी आपण बोलणार आहोत. अभिनंदन आकाश पाटील, अभिनंदन देसाईकरांचे आपण करूया. आकाशशी आपण बोलूया. आकाश दुसरी बाईक मिळालेली आहे. चेहऱ्यावरती तो आनंद उसळून वाहतोय आणि का वाहू नये. खूप चांगली कामगिरी. तर या भाऊ विकास आपण देखील या. किशोर मात्र देखील येत आहे त्या ठिकाणी. बघा सगळेजण आकाशच्या आनंदामध्ये सामील होत आहे. या फोटो काढून घ्या, व्यवस्थित काढा. या या आकाश आता स्टार प्लेयर झालेले आहे आणि बघा कशा रांगा लागल्यात फोटोसाठी. आकाश काय सांगशील, काय जबरदस्त कामगिरी आली. 113 धावा कुठल्या एक मॅच मध्ये. थोडासा संघर्ष तुझा आम्ही बघितला पण काय सांगशील, कसं वाटतंय दुसरी बाईक कारकिर्दीमधली प्राप्त करतोयस. खूप आनंद होत आहे ना. मला फुल सपोर्ट होता. बाईंनी फुल सपोर्ट केला की तू असा खेळ थांबून खेळ. मग बाईचा फुल धन्यवाद करतो मी. आणि टीमचा पण फुल सपोर्ट आहे म्हणा. टीमनी फुल सपोर्ट केला. पहिली बाईक मिळाली होती तेव्हा नक्कीच घरी खूप आनंद सगळ्यांना वाटला असेल. ही बाईक घेऊन गेल्यानंतर घरातल्यांची काय रिॲक्शन असते, कशा पद्धतीने आनंद तुम्ही साजरा करता. पहिल्या बाईकच्या वेळेस अनुभव असेल, काय सांगशील. ही बाईक नेल्यानंतर सर्वप्रथम कशा पद्धतीने सेलिब्रेशन होईल. नक्कीच आज देसाई गावामध्ये फुल या होईल, फुल जल्लोष होईल. तर ठीक आहे. हे होते मालिकावीर आकाश पाटील ज्याने स्पर्धेमध्ये तब्बल 113 धावा कुठल्या आणि आपल्या संघाला चॅम्पियन देखील बनवलं आणि मालिकावीराचा पुरस्कार देखील मिळवलेला आहे. थोडेसे भाऊक झाले होते. नक्कीच प्रमोद मात्रे यांचं कौतुक करत होते की भाईचा सपोर्ट मला खूप असतो, मार्गदर्शन फार मोलाचं असतं आणि कुठेतरी आज ते मार्गदर्शन आणखीन काहीतरी त्याला बोलायचंय. आणि बघा
आकाशची बॅट नव्हती, खरं तर ती खराब झाली होती, तुटली होती, पण सान्वी स्पोर्ट्सने त्याला ही बॅट एका रात्री तयार करून दिली आणि याच बॅटने त्याने 113 धावा केल्या. त्याबद्दल सान्वी स्पोर्ट्सचं मनापासून आकाशच्या वतीने व देसाईकरांच्या वतीने आभार व्यक्त करते. थँक्यू व्हेरी मच सान्वी स्पोर्ट्स. सर्व सान्वी स्पोर्ट्सचे